अभिराम जागीरदार हाय हाय विराम जागीरदार हाय हाय अभिराम 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 जागीरदार हाय हाय जी सर, लीला मॅडमचा व्हिडिओ बाईट आलाय का? नाही. अभिराम जहागीरदार, तुमच्या बायकोवर झालेल्या हल्ल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, तुम्हाला कोणावरती संशय आहे? हल्ल्याला इतका वेळ होऊनही तपासणीत काहीच प्रगती नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेलो आहे. पहिले तुम्ही सगळे सेटल व्हा. आधी आम्हाला सांगा लीला जागीरदार कुठे आहेत? त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊनही तुम्ही इतक्या घाईनं त्यांना मुंबईत परत का आणलं? लीला जागीरदार तुमच्या बरोबर या प्रेस कॉन्फरन्सला का नाही आल्या? एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील, पण प्लीज एक एक करून शांतपणे प्रश्न विचारा. ओके? सेटल डाऊन. सर, तुम्ही तुमच्या वाईफ सोबत काश्मीरला गेलेलात. तिथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हे खरं आहे का सर? मग अजूनही तुम्ही त्यावर कोणती ऍक्शन का नाही घेतली? हे बघा, माझं आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. यामागे कोणाचा हात आहे ते लवकरच कळेल. कशावरून हा हल्ला तुमच्या एखाद्या कॉम्पिटिटरने किंवा शत्रूने केला नसेल, आणि असं जर असेल तर त्याची किंमत तुमच्या बायकोने का चुकवावी? हे बघा, मी सांगितलं तुम्हाला की एन्क्वायरी चालू आहे, आणि ज्यांनी कोणी हे केलंय त्याला मी सोडणार नाही, हे नक्की आहे. पण कशावरून हा हल्ला तुम्हीच केला नसेल? व्हॉट? लीला माझी वाईफ आहे. मी तिच्यावर हल्ला का करीन ते आम्हाला कसं कळेल? तुमची पहिली बायको ही लवकर गेली. तिच्या मृत्यूचं रिझनही तुम्ही अजून गूढ ठेवलं होतं. त्यावेळेसही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती. यावेळेसही तुमचा असाच काहीतरी येतो असेल तर? खरं तर तुमचे एवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, पोलीस कमिशनरही तुमच्या ओळखीचे आहेत, मग तरी तपासाला एवढा वेळ का लागतोय? याचाच अर्थ असा होतो की ह्या हल्ल्यात तुम्ही इन्व्हॉल्व आहात, आणि म्हणून तुम्हीच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहात. इनफ.